जे दुःख आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर शोधून हुडकून या आतंकवाद्यांना यमसदनास पाठवल्यानंतर जे दुःख आणि पोटदुखी पाकिस्तानला झाली आहे तीच पोटदुखी संजय राऊत यांना झालेली आहे. आणि म्हणून या पोटदुखीतून अतार्किक विषयावर या पद्धतीचं वक्तव्य उभाटा सेना आणि संजय राऊत करतायत. या दोन भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचा सामना नव्हे. भारताची भूमिका स्पष्ट. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना भारतीय भूमीवर पाय ठेवू देणार नाहीत. भारत पाकिस्तानमध्ये सामना खेळायला जाणार नाही. भारत आणि पाकिस्तान दोन मिळून काही क्रिकेटचे सामने करणार नाहीत. ही भूमिका अतिशय स्पष्ट आहे. ही भूमिका लपवल्या जाते विरोधकांकडून, पण भारतीय नागरिकांना माहिती आहे काल झालेली मॅच ही एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे, बहुराष्ट्रीय स्पर्धा आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने खेळूच नये ही भूमिका मांडणारे संजय राऊत कोण? भारताने आपला खेळाडूंचा सुद्धा जो पराक्रम आहे तो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळूच नये ही भूमिका मांडणं अतार्किक आहे. त्या तमाम ज्यांनी आपल्या परिवारातले लोक गमावलेत त्यांच्यासाठीचा बदला घेण्याचं काम सरकार करते आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेशी त्याची तुलना करणं याचा अर्थ संजय राऊत यांना मी सांगेन की एवढंच पाक नावाची दुश्मनी तुमच्या मनात आहे तर कदाचित उद्या ते वाक्य वापरू शकतात की आजपासून महाराष्ट्रात आले पाक खाऊ नका. अशा पद्धतीचं अतार्किक बोलणारे संजय राऊत आहेत.